नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पुण्यानंतर उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी नांदेड जिल्ह्याची ओळख आहे। या नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी येतात आणि मी सध्या नांदेडच्या भाग्यनगर ते यशवंत कॉलेज रोडवर सध्या उभा आहे। खरं तर नांदेड जिल्ह्याची परिस्थिती ही शहराची पाहता आपण पाहू शकतो की शहरामध्ये या भाग्यनगर ते यशवंत कॉलेज कडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था आपल्याला पाहायला मिळते। अक्षरशः दुचाकी स्वार जे आहेत ते खड्डे चुकून हा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। आता पावसाळ्याचे दिवस सुरू होत आहेत आणि नांदेडकरांना या खड्ड्याचा मोठा सामना करावा लागतोय। आपल्यासोबत काही येथील नागरिक आहेत आणि विशेष बाब म्हणजे हा जो भाग्यनगर तो यशवंत कॉलेज रोड आहे, या रोडवर स्ट्रीट लाईटची सुद्धा अवस्था अतिशय बिकट असल्याची माहिती समोर येते। हे स्ट्रीट लाईट हे बंद आहेत आणि रात्रीच्या वेळी या ठिकाणी कोचिंग क्लासेस असल्यामुळे मुलीसुद्धा ये जा करत असतात। त्यांचा सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणचे CCTV कॅमेरेसुद्धा बंद असल्याची अवस्था आहे, अशीच माहिती या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळते। आपण पाहू शकता की अक्षरशः पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या दिवसामध्ये खड्ड्याची अतिशय दयनीय अवस्था या नांदेड शहरामध्ये झालेली पाहायला मिळते। आपल्यासोबत येथील काही नागरिक आहेत। काय अवस्था आहे सध्या रस्त्याची? सध्या खड्डे वगैरे खूप मोठे मोठे आहेत, रोज ॲक्सिडेंट होत आहे। नाईटला मुली वगैरे जाताना प्रॉब्लेम होत आहे। त्यांनी पायी जातात, त्यांच्याकडे गाडी वगैरे नाही, त्यांना पण प्रॉब्लेम होत आहे। जे गाडीवर स्टुडंट जातात त्यांना पण नाईटला इथे लाईट्स वगैरे नाही आहे, त्यांना पण प्रॉब्लेम होते। ते अचानक जात आहे आणि पडत आहे, रोज 2-3 ॲक्सिडेंट होत आहे। बरं, आता शिक्षणासाठी बाहेरच्या मुलं या ठिकाणी शिकायला येतात। रात्री स्ट्रीट लाईट सुद्धा नाही आहेत, बंद अवस्थेत असं कळतं आणि CCTV कॅमेऱ्याची काय अवस्था? कॅमेरा पण बंद आहे, ते मारहाण पण होत आहे। कधी CCTV आपण वगैरे पाहते तर विचारत येतं ते बंद दाखवत आहे। दादा, काय रस्त्याची अवस्था काय? या रस्त्याची अवस्था खराब आहे, थोडं अर्जंट आहे पेशंट। काय अवस्था आहे दादा रस्त्याची नांदेडच्या? रस्त्याची खूप अवघड आहे, गाड्या बरोबर जात नाही, पडत आहेत चिखलानं, पावसाचं नुकसान होत आहे, लेकराला खूप त्रास होत आहे। असं कोणाला मतदान केलं होतं तुम्ही? आम्ही BJPला। बरं, कोण आहेत आमदार तुमचे? कल्याणकर बालाजी कल्याणकर। मग समस्या सगळे मांडायला गेला नाही तुम्ही त्यांच्याकडे? नाही गेले सर सध्या तर। मग जायचं ना? जाऊ किती दिवसापासून अवस्था आहे सगळी अशी? लई झालं सर, वर्षभर। CCTV कॅमेरे चालू आहेत का? नाही सर, एवढं चालू लाईट वगैरे नाही, काहीच नाही। आपण बघू शकतो की अतिशय बिकट अवस्था ही नांदेड शहराची झालेली पाहायला मिळते। या नांदेड शहराचे उत्तरचे आमदार आहेत बालाजी कल्याणकर। आपण पाहू शकतो की या ठिकाणी अजून काही आपल्यासोबत नागरिक आहेत। दादा, काय अवस्था आहे रस्त्याची? अवस्था बघा ना कशी दिसते तुम्हाला। बरं, कोण आहेत आमदार? आमदार कोण आहे तिथले? आमदार कल्याणकर साहेब। बरं, इथे स्ट्रीट लाईट सुद्धा बंद आहेत, CCTV बंद आहेत। ते निसर्गाची होय। बरं, निसर्ग होय। काय निसर्ग? पाऊस वारा फुला यांच्यामुळे आधीपासून बंद आहेत म्हणतात तिथले काही लोक। कोण म्हणते? ते बाहेरचे कोणतरी येतं। बरं, गळ्यात दस्ती दिसती भगवी। जोपर्यंत अशोकराव चव्हाण साहेब आहेत तोपर्यंत नांदेडच राहील। बरं, आता हे खड्डे कोणते खड्डे? आता ते पडलेत पावसाने, काही गाड्या घोडे नाही, खूप दिवसापासून पडलेत म्हणायचं। नाही चुकीचं आहे। कोण मला आणा समोर? नाही काही आपली माझी बिल्डिंग आहे काही। बरं, ते दुकान माझं आहे। CCTV कॅमेरे बंद आहेत, निसर्गाचंच आहे का? कुठं दाखवा की चालू आहे? लाईव्ह मी टाकतो माझ्या मोबाईलमध्ये। कोण म्हणते? मी मोबाईलमध्ये टाकतो का लाईव्ह कॅमेरे तुम्हाला? नाही, म्हणजे रोडचे CCTV गव्हर्नमेंटचे चालू आहेत। गव्हर्नमेंटचे चालू आहेत। माझं हॉस्टेल आहे शिवकन्या नावानं। मोबाईल मध्ये गव्हर्नमेंटचे कॅमेरे चालतात का? नाही चालत नाही, अटॅच नाहीत सर। केल्या होताल ना केल्यानंतर बिलकुल होतात। ठीक आहे, घरात भगवी दस्ती दिसते यांच्या। काय अवस्था आहे खड्ड्याची? सर्वसामान्य नागरिक आहेत की कार्यकर्ते आहेत? मी नागरिक। बरं, काय अवस्था आहे खड्ड्याची? खड्डे दिसायलेत ना। बरं, हो, कुठे राहता तुम्ही? आम्ही नेरली। बरं, आता काय हाल होत आहे तुमचे? खड्डे। बरं, हो, खूप दिवसापासून खड्डेच आहेत। बरं, हा एरिया जो आहे तो महाराष्ट्रातील विद्यार्थी मुली हे शिक्षण घेण्यासाठी यशवंत कॉलेजला येतात। CCTV कॅमेरे बंद आहेत। अतिशय मुलीचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला पाहायला मिळतो या ठिकाणी। ते असतील ना सर, इथं कुठं पोलीस फिरायली ना। बरं, पोलीस फिरतात काय रस्त्यावर? फिरतात। खड्डे किती दिवसापासून आहे तिथे? हे भरपूर दिवसापासून आता याची डागडोगी करतात पुन्हा तसे। अपघात वगैरे झाले या खड्ड्यामुळे, तर काय आता कोण जबाबदार याला? कोण? महानगरपालिका। बरं, आपण पाहू शकतो की या ठिकाणी नांदेड शहराचा हा भाग्यनगर ते यशवंत कॉलेज रोड आहे आणि या रोडवर हेच नाही तर समोर देखील खड्डे आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे रस्त्याचा प्रश्न तर आहेच आहे, पण
या रोडवर CCTV कॅमेरेसुद्धा बंद असल्याची माहिती समोर येते आणि स्ट्रीट लाईटसुद्धा या रस्त्यावरचे बंद असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता नांदेड शहराचा नांदेड शहराच्या नागरिकांचा आणि या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातून असंख्य मुलं मुली जे येतात त्यांचा सुरक्षेचा प्रश्न आणि या रस्त्यामुळे नागरिकांचा येथील प्रश्न देखील आता ऐरणीवर आलेला पाहायला मिळतो। दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड।